त्यात एवढं काळजी करण्यासारखं काय आहे? अरे हो, सांगायचं राहूनच गेलं. काय? साक्षीला 10,000 रुपये हवे होते. 10,000 रुपये? हम्म. साक्षीला? ते आणि कशासाठी? मीच म्हटलं होतं पास झालीस तर शॉपिंग करण्यासाठी पैसे देईन म्हणून. एवढंच ना? देऊन टाकू. ठीक आहे, मी ब्रेकफास्टची तयारी करते, तुम्ही तिच्याशी बोला. ओके. साक्षी बाहेर आहे बेटा. राम राम सरपंच. आज डायरेक्ट बंगल्यावर? रानात नाही गेला अजून? नाही, जाऊन आलो. पडवायचं काम होतं तुमच्याकडं. बोला. जरा पैशांची अडचण होती. 10,000ची. 10,000? वैजी. ये आणि कशा पायी? माझा पोरगा BA पास झालाय. बर. त्याला MA ला घालायचं. त्याच्या फी साठी म्हणून पैसे हवेत. अंगाशी मायला शिकवता येत नसेल पोरं शाळेत घालतात कशाला रे? आमच्या भरोश्यावर पोरं शाळेत घालतात. ऐकत नसेल तर पोरं जन्माला घालता कशाला रे? जा की आता कवर थांबणार आहेस? जा जा जा, पैसे बिसे काय नाही. मायला मागचे 2,000 द्यायचे राहिलेत अजून. जा बाबा जा. उगा डोकं नको खाऊ. काय पप्पा बोलवलं? होय. बेटा तू पैसे मागितले होतेस ना ड्रेस घ्यायला? हो. ठीक आहे, 10,000 आहेत. चांगला ड्रेस घे. वाव, दॅट्स ग्रेट पप्पा. थँक्यू पप्पा, थँक्यू सो मच. काय झालं? दिले पैसे सरपंचांना? अहो काय झालं? अहो गेला होता का नाही का परस्पर वावरात परत घरला आलात? अहो बोला की काहीतरी. सरपंच म्हणला पोरांना शिक्षण देता येत नाही तर पोरांना जन्मालाच का कर नाही मिळणार पैसे. काय असं म्हणलं सरपंच? खरंय बाबा, तसंच म्हणशील. खरंय तुझं. ए हौसा, हा काय वेळेपणा. गप्प बस बघू. अगं पोरं येतील आता, त्यांनी पाहिलं तर काय म्हणतील. गप्प बस बघू. कशाला पाहिजे पैसे? माझ्या मुलाच्या कॉलेजची फी द्यायची आहे. हौसाबाई हे घ्या पैसे. धन्यवाद. या हौसाबाई, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांसाठी एवढं पण करायचं नसतं. हल्लीची मुलं जाण ठेवत नाहीत आईबापाच्या कष्टाची. नाही नाही, माझा किरण तसा नाही. देवा, माझ्या मुलाला यश दे. विचार कसला करतोस राजा? राजा,
काय गाय, विचार करून करून डोक्याचा भुगा झालाय बघ. आपण कुठून आणायचे एवढे पैसे? कशाला विचार करतोस? हे घे पैसे. घे, आई, घे. कुठून आणले एवढे पैसे? अरे इच्छाशक्ती असली की सर्व पूर्ण होतं. नाही नाही, मला सांग, तू तू आणलेस कुठून हे पैसे? अरे त्याचं काय, तुझ्या वडिलांनी सावकाराकडून कर्जावर रक्कम आणली. 2-4 महिन्यात फेडू आपण. असं म्हणतेस? बरं मग ठीक आहे. दे. घे राजा. लाडू खायला मिळते. हे तुमचं पेन. हा, हा. मगाशी साईन करायला घेतलं होतं ना, हा. चुकून माझ्याकडेच राहिलं. थँक्यू. पेन आला आता डायरेक्ट परीक्षेलाच बस. निघते मी. निघताय कुठे? आम्ही तर पार्टी करतोय. चुपे. पार्टी कशाबद्दल? नाही नाही, पेन मिळाल्याबद्दल. काय? त्यांचं काय ऐकू नका. एखादा माणूस पडला ना तर मेला का नाही म्हणून सुद्धा हे पार्टी करते. Idiot. काय रे? बरं मी निघते. बरं. थँक्यू. चला ग. जीव काय? चले. मंजुळे, साक्षीला कॉलेजला जायची वेळ झाली. राम्या सामेल सांग गाडी पुसून घ्या म्हणा. जी मालक. हे सामे, इथं पाणी टाक, पाणी. टाकतोय आम्हाला पाणी टाकायला सांगा आणि तुम्ही पुसतच बसा. आई मला टाक निघाले पाहिजेत. हे घे, हा. टाक बघू, हा. श्यामे, तुला गाडी चालवता येते का? मला गाडी चालवता येते का? अरे खुळ्या, मी भल्या भल्या गाड्या चालवलेल्या आहेत. काय सांगतो? 12 चाकाचे ट्रक चालवले? नाही, चालताना बघितले. 4 चाकाची मोटर चालवली? नाही, चालताना बघितली. 2 टाकाची गाडी? नाही, 2 बैलाची बैलगाडी चालवतो मी. वा. अरे बिन भाड्याची गाडी येते. हम्म. डिझेल टाकाय नको, पेट्रोल टाकाय नको, मागून घ्या नको. अशी गाडी येते म्हणून मी बैलगाडी चालवतो. बरोबर आहे, बरोबर आहे. आई. कारण बैलाची गाडी चालू शकतो. हे घोड्या नाही, म्हणजे तू घोडागाडी चालवतो ना? छे, अरे फक्त मंजुळालाच मी घेऊन चालवणार. मंजुळाला तू चालवणार? हा, एक ना एक दिवस. एक ना एक दिवस मंजुळाला चालवणार. हो. त्याआधी मी मंजुळाला घेऊन सुपरमॅन सारखं उडणार. उडणार? आणि मी तुम्हा दोघांना कुणाचे रे गाडी? ए बाईसाहेब, गाडी काढीतून. माहिती आहे ना, आमच्या राजाभाईची गाडी लागते इथे. फटकन काढ, नाहीतर फेकून देणार कॉलेजच्या बाहेर. ए फेकायची भाषा तर दूरच, गाडीला हात तर लावून दाखव. आवाज करायचा नाही. हे बघ लावलात. काय करणार आहेस बोल. काय करीन? टायर तर ओके, मग आवाज कसला आला? त्या पोरीनं कानाखाली मारली, कुणाला सांगणार? हो सांगणार. काय म्हणालास? म्हणजे तिने कानाखाली मारली, पण माझ्या. हा,